शिरूर चौफुला महामार्गावर कर्डेघाट येथे सराईत गुन्हेगार विशाल काळे याची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शिरूर शहर व परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही हत्या करणारा आरोपी सनी यादव व विशाल काळे हे दोघं जण जवळचे मित्र असून शिरूर येथील माजी नगरसेवक महेंद्र मल्लाव याच्या खुनातील हे दोघेही आरोपी होते। ही निर्घृण हत्या मित्राची कोणत्या कारणाने केली आहे हे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेच्या वेळेस आरोपी सनी यादव याने विशाल यादव याच्यावर 4 फायरिंग केले असल्याचे समोर येत असून त्याच्या डोक्याला व मानेला गोळी लागल्याची प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले आहे। हत्या करण्यासाठी सनी यादव याच्याबरोबर त्याचे आणखी 4 मित्र असल्याचेही समोर येत असून हत्या करण्याअगोदर सनी यादव याने विशाल याच्यावर पाळत ठेवून बरोबर त्याला कर्डेघाट येथे गाठून त्याच्या गाडीमध्ये जोरदार ठोकर देऊन त्याच्यावर सलग 4 फायरिंग केले असून त्यानंतर आरोपी व त्याचे मित्र यांनी विशाल काळे याचा पाठलाग करून 100 मीटर अंतरावर असणाऱ्या राजस्थान धाब्याजवळील पंक्चरच्या दुकानाजवळ त्याला गाठून त्याच्यावर जवळून गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे। त्यानंतर दगडाने त्याचे तोंड व डोके ठेचून त्याचा निर्घृण खून केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले आहे। यावेळेस हत्या झालेला विशाल काळे याच्याबरोबर त्याचे काही मित्र होते, त्यातील एक मित्र जखमी झाला असल्याचे समोर आले आहे। घटनास्थळाला शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पाटील व शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांनी भेट देऊन फॉरेन्सिक लॅबच्या साहाय्याने सगळं तपासणी केली आहे।